एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। आषाढी एकादशी निमित्त समाजसेवेचा पवित्र उपक्रम आस्था रोटी बँक तर्फे 1500 गरजू लोकांना पारंपरिक फराळाचे वाटप। भुकेल्यानं अन्न हाच खरा माणुसकीचा धर्म या तत्वाला अनुसरून आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एक आगळावेगळा समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे। यामध्ये 1500 अंध, अपंग, निराधार महिला, वृद्ध आणि कुष्ठरोग वसाहतीतील रहिवाशांना पारंपरिक फराळाचे वाटप करण्यात येणार आहे। गेल्या 9-10 वर्षापासून आस्था रोटी बँक सोलापूर शहरात दररोज गरजूंना अन्नधान्य करून माणुसकीचा खरा धर्म जोपासत आहे। अन्न हे एक मूलभूत गरज असूनही अनेकांना ते पुरेसे मिळत नाही, ही जाणीव संस्थेच्या कार्याला दिशा देते। आस्थांच्या वतीने आषाढीचा प्रसाद म्हणून भाजपा शहराध्यक्षा सौ रोहिणी तळवळकर यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती व समुपदेशाने प्रसाद वाटप करण्यात आला। त्यात साबुदाणे, खिचडी, वेफर्स, पेंड खजूर, लायनल, साबुदाणे, राजगिरा, लाडू, ताक, भगर, आमटी, श्रीखंड अशा फराळ पदार्थाचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात। प्रामुख्यामध्ये समाजसेवक श्री राजू हौशेट्टी, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर मॅडम, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, दीनानाथ दुळम, उडान पंख माणुसकीचे नरेंद्र करवा, अंकित झवर, सुमित मर्दान, राजन लाड, विजय करवा, निलेश चौगुले, स्वप्नील माळी, राघवेंद्र स्वामी, संजीवन पंडित, हरीश उपाध्ये या सर्वांचे प्रमुख उपस्थित होते। आस्थाचे सर्वेसर्वा विजय संचुरे, कांचन हिरेमठ, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, विनोद भोसले, संगीता संचुरे, ज्योत्सना सोलापूरकर, स्नेहा वनकुंद्रे, सुरेखा पाटील, नीता कुडे, अविनाश माचरला, अर्चना कांबळे, स्वप्ना कांबळे, लक्ष्मी कुलकर्णी, श्रीदेवी बिराजदार आदींनी सहभाग नोंदवला। घाई गडबडीत आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना हे फराळ पदार्थ जणू विठ्ठलाने दिलेला प्रसादात अशा भावना व्यक्त केल्या। तर गृहिणीताईंनी सर्व रुग्णाचे आरोग्याच्या चांगले होत ही प्रार्थना केली। सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुंद्रे यांनी मानले। आस्था फाउंडेशन सोलापूर, आस्था रोटी बँक आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना फराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे। जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज आस्था रोटी बँकेच्या मार्फत केली जाते। शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्याचं वाटप, साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत, जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात। आज जवळजवळ 1500 लोकांना, सर्व नातेवाईकांना फराळाचं वाटप या संस्थेच्या मार्फत केलं जात आहे। खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोहोचायचं काम आस्था रोटी बँक वारंवार करत असते। त्यांच्या या कार्याला शुभेच्छा। पांडुरंग चरणी अशी प्रार्थना करेल की आस्था रोटी बँकेचं काम असंच जनतेच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जावो आणि त्यांना सगळ्यांची दुआ आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन की आज एकादशीचा, आषाढी एकादशीचा दिवस आहे म्हणून मी सगळ्यांच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन की आस्था रोटी बँकेच्या सर्व संचालकांना, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे। पांडुरंगा हरी, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल।